पक्षी भांडे पुन्हा आपल्या डबल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो आम्ही जनावरांका आलोय, तुम्ही बघू शकता आपा इकडं भास्कर दादाचं बैलत, इकडं माझ्या शेळ्या ते इकडे माग हेलगी पण आहेत मित्रांनो। तर आज भास्कर दादा आहे ना सवारण्या मोराची गोष्ट सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। सांग बरं भास्कर दा। गरीब एक म्हातारी होती, तिला एक मुलगा होता। हां, त्या म्हातारीनं बाजरी केली असं, बाजरी केली असं। हां, आणि त्या बाजरीवर मोर असा हां, धरतुरी मधून वर, हां, आणि तो रोज कांचा खाय असा, कांसा काय असा। हां, फणपण जाय असा त्या होला वाटा खाली वारोळासारखा बिळा असं, बिळा असं। त्या बिळामध्ये तो मोर घुसायचा आणि जायचा निघून परत खाली धरतुरी। हां, मग ती बाजरी काय खाताय काय समजनच त्याला, हा. त्या पोराला हां, राखाय जाय असा, दिवसभर बसायचा आणि घरी यायचा, पण दुसऱ्या दिवशी गेला हां, का खालाय बराच खालीच काय वरी असता यार रे। हां, तर म्हणलं काय आहे साला, काय कळच ना, दिवसभर राहतोय, रात्रभर म्हणत जागरण करतोय, फार खाट नेली हां, त्या बाजरीमध्ये ठेवली, हां, आणि पण मग हा काय घ्या खाट नेली पयासावर पयासा घ्यायचा झोपून। आता तो मोर डायरेक्ट 12-1ला यायचा हां, खालून त्या बिळा वाटा, आणि मग तो कांचा खाली तर तो मोर परत आत जायचा निघून। तेव्हा मग एक दिवस मग त्याला आलोय, पण मग झोप लागून जाते म्हणून तवा येऊन खाताय का काय करताय, ह्या काय खाताय ना म्हण, हां, मग या जागीच राहिला पाहिजे म्हणा आज। हां, तर मग तो जागीच राहिला, मग तो सवारण्याबरोबर आहे 12-1ला आला हां, पिळातून वर, तो त्याचा डायरेक्ट असा लख्ख उजेड पडला। आयला म्हणलं काय जनावर आहे म्हणे या, तर तो मोर असं सवारण्या मोर। तेव्हा मग यांना काय गेला, याला तर म्हणा आता सोडायचा नाही म्हणे, या जर नेला तर म्हण चांगलं आहे म्हण, होईल म्हण हारसा, पण त्याचा तो प्रकाशित होता त्याचा पीस, हां, आता जसा धरायला गेला तसा सटाकला हातातून, हां, तो डायरेक्ट निघून गेला खाली, हां, पुढे गेला हां, आणि याच्या पिसाचा हातात आला। हां, मग आता त्या पीस घेतला याला हां, जवळ, आता त्या गेला बिळात। हं, आता त्या रात्रीला त्या मोर गेला, अंधारी रात्र होती, पण त्या पिसाचा उजेड पडला लखलखीत। लखलखीत। त्याला म्हण काय बरं भारी ते बरं झाला, हां, हां आता काही खरा नाही म्हण, आता ना ह्या चांगला जपून ठेवायचा आपण। हां, मग त्या झाडावर माडी केली त्यानं, हां, आणि त्या माडीला तो बांधू लागला, हां, वर बांधला, त्या बॅटरीसारखा तेवढी जागा सगळी उजडून गेली। हां, आता त्या बाजरीवर परत येईल तो खायला, ज्या दिवसपासून तो वर गेला त्या दिवसपासून परत त्याला तो मिळालाच नाही। हां, मग आता ह्या माडीवर मग ती बाजरी निघालतं तो तिथंच मुक्कामाला। हां, मग न्हायला एक दिवस म्हातारीला सांगितलं, आई म्हणा हां, म्हातारीची भाकर घेऊन बाजरीची त्याच्या, हां, तर त्याची गेली दाढी पाडून पक्की। हां, तो मग आई न्हायला म्हणा मायापर्यंत लाव म्हणा, मग झाडी डोकी करायची म्हणून। आता नाही असा चमत्कारी, दिवसभर दुकानामध्ये त्याला मोकार गिरायका, काही जाया तपासच नाही बरं का, जाया कुठं जमात आहे, हां, दिवसा दुकानामध्ये गिरायका शिकार जाया जमाना। आज याला संध्याकाळी जेवला बिवला बरंच बाजूला राखा नाही असा, हां, नाहीला म्हणा अरे मग झाडी टोकी करा उद्या तरी, म्हण काय करतो दुकानामध्ये लई गर्दी म्हण, मोकार म्हणून माणूस येऊ लागला, आणि त्या काही जमनाच म्हण याला, अरे म्हणा तो असा कर ना म्हण, रात्रीला येई ना म्हण, हां, रात्रीला आला तर म्हण तरी आपल्याकडे म्हणा, मग रात्रीला कधी काय दाढी करायची नोकरी करायची, अरे म्हणा तसा उजेड आहे आपल्याकडं, हां, उजेड आहे म्हणा, हां, तू काय एवढा घाबरतो का, उजेड आहे बॅटरी आहे म्हणा, बॅटरी नाही म्हणा, तुला काय करायचंय म्हणा, तू ये म्हणा संध्याकाळी। हां, आता हा
न्हायाची जात कशी बामची रे तशी हुशार आहे तेवढीच राहते कावळ्यात नाही श्रेष्ठ. हा. आणि मग हा गेला त्या माडीवर त्याच्या बाजरीत. हम्म. पुढे रे तर म्हणा अरे मी माडी बनावर बसलोय त्या आईला म्हणा त्या पाखराला पार खाली म्हणा बाजरी मै. हा. आणि या बाजरीची राखली आता चांगलीच पक्की करायच्या ध्यानदारला पण तो येतच नाही म्हणा आता हा. वर. रात्री बसलो हा. रातभर तर कुठं आलाच नाही बा. आलाच नाही. आज बिझी येतो का निघाल बा. हा. मग येणार लगेच त्या पिसका आडला हा. त्या ठेवला आला कुठं तरी गोदाडीमध्ये हा. त्या पिसका आडला आणि बांधला एका काडीला आणि दिलावर उभा करून. हा. त्याचा उजेड पडला त्या पिसाचा हा. पुऱ्या त्या माडीवर त्याच्या बाजरी सकट. हा सगळं. आईला नाहीशी जात आया 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 म्हणा याला काय रे ह्या म्हणा भाऊ ही लाईट आहे म्हणा आपली. हा मोठी लाईट म्हणा मला मिळाली. मग ना ह्याला पक्का बेज काढला त्याचा. कुठं रे म्हणे ह्या भेटला तुला. हा. अरे म्हणे ह्या बाजरीमध्ये म्हण ठेवलाय का कणीस तरी म्हण हा. त्या पक्ष्याला म्हण त्यात गेलाय म्हण त्या खाली त्याची वाट पाहतोय म्हण मी. आजच येईल उद्याच येईल पण कुठं निघत आहे म्हण. जसा धरला ना हा. तसा म्हण पिसाचा आला त्याचा या म्हणायचा ते गेला खाली म्हण त्याच्या बिळा वाटा. उभ्या पण मग 2 दिवस झाला म्हण निघल म्हणून वाट पाहतो पण वाटच नाही बया मार्गट. मोठा होल माणसा आहे माणूस आली एवढा होल हा. त्या होता त्या जमिनीमध्ये. हा. मग ह्या ह्या पाहिला म्हण हे तुराचा गावात आला. हा भाऊसा तिथंच माडी आपला पीस घेतला वदाडीमध्ये घालून आणि घेतला झोपून. हा. परत अंधार पडावा म्हणजे मग दिसल पक्षी आला म्हणजे तो सवारण्यावरून निघाल ना. मग हा. मग धरा त्या पीस त्याचा वदाडी ठेवला म्हणजे त्याचा प्रकाश बंद व्हायचा. हा. आता हा पाहिजे वाट बर का त्याची पुढं मारायला निघतोय आलाच नाही त्याची. ह्या नाही जाऊन डायरेक्ट राजाला भेटला. असं राजवाड्यामध्ये गेला असं म्हण त्या म्हातारीच्या पोरांना म्हण काही वस्तू म्हण असा पिसूट आहे म्हण. हा. आणि डायरेक्ट म्हण त्याचा उजेड पडायचा म्हण सम 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 करत आहे म्हण. आता सूर्याला म्हण तेवढी तेज आहे तेवढी त्या पिस्टाला तेज आहे. हा. खरं म्हण मग मी का खोटं सांगतो का. आणि दाढी डोकी त्याची त्या पिस्टाच्या उजेडात केली. हा. राजाला खरं वाटला. हा. त्यानं त्यानं लगेच आपला परदानाला सांगला. परदान हा नाही म्हणतो या काय गोष्ट आहे म्हणे जा म्हणे याच्याबरोबर त्या म्हातारीच्या पोरानं मध्ये काय धरला होता आणि त्याचा पिसूट आहे हा. त्याच्याकडून आणा म्हणे त्याला घेऊन या म्हणे इकडे नकळी. गेले बरं का परदानानं त्या आणलं परदानाला त्या पिस्टा सकट म्हणे काय आहे तेव्हा वस्तू ती जी म्हणे तिकडे राजवाड्यात हा. चाल म्हणे बोसडीच्या. हा. आता आला मग त्या गरीबीचं त्या म्हातारचा पोरण त्या सगळी चायना गेली. आता आणा किती 2-4 जण हा. तेवढी आली. कुठं मिळाला म्हणे तुला दरडावून राजा काय कुठं भेटला म्हणे हे पिसूट तुला. म्हणे राजा साहेब म्हणा आम्हाला बाजरीमध्ये म्हणे बिळे म्हणे त्या बिळामधून पक्षी आला होता म्हणे रात्री 12 येतला. आणि ते म्हणे उजेड पाडला म्हणे त्याचा हा. आणि त्याला धरायला गेलो म्हणे त्याचा पिसूटच आला आणि त्या गेला सटक्याला आतमध्ये. हा. मग आर्थिक काठी इनाम म्हणे त्याला म्हणे जो जाईल ना म्हणे त्याला हा. त्याला आर्थिक काठी इनाम देईल म्हणे मी. कोण जाईल आता जाणारा माणूस पैदा व्हायला पाहिजे ना. हा. तर त्या नगरीमध्ये असं एक हुशार कवयला असेल त्याला आर्थिक काठी राजेल त्याची म्हणा मग दिली म्हणे त्याला जावाय करून घेईन म्हणे मी. हा. माझी मुलगी देईल म्हणे त्याला मी. हा. हे आणला पाहिजे तो सवारण्यामुळे. हा. मग लावला नाड त्याला पाळणा बनवला. त्या पाळण्यात तो बसावला. त्याला डबल रस्सी. हा. खाली पोचलो तर रस्सी वळल्यानंतर वर घंटी वाजल हा. आणि खाली जवळ जाईल तर तुम्ही सोडीतच राहायचा. घंटी वाजत नाही ना वर हा. तर तुम्ही सोडीतच राहायचा नाड खाली. पाळणा सोडीत राहा खाली. कुठली आणतंय त्याचा तेवढा लागेल तेव्हा घंटी वाजल म्हणून मग वाजेल म्हणून आवाज घंटीच्या त्या द्वाराला हलावला का मग ते डबल नाडा खाली पाळण्याचा आहे नाडा आणि वरून घंटीचा आहे नाडा लांबच ना. हा. तुम्ही हे नुसतं सोडाय राहिला असत घंटीच्या वेळेला तो नाडा खाली डबल नाडा झाला घंटीचा. हा. खाली गेला आणि वर आला परत हा. एको बांधीतच राहिलं तो वडीतच राहिला. म्हणजे हे 3 नाडं झालं. घंटीचा डबल वाकून हा. आणि हा एक नाडा टारण्याचा. हा.
गेला खाली धरतुरीमध्ये. आता वर गेला तर हाडक्या नगरीमध्ये. हा तिथे गेला तर उतरला हा भाऊसाहेब, लगेच घंटी वाजवली, हाडक्या नगरीला पोहोचला हा. हा तर म्हणा ही हाडकी नगरी आहे. मग त्याला म्हणा इकडं वर म्हणा आलाय म्हणा, पक्षी आलाय म्हणा. हा. अरे म्हणा पक्षी नाही म्हणा, तो सवारण्या मोर आहे. हा. त्या नगरीतले लोक म्हणा सवारण्या मोर आहे म्हणा. मग तो मला पाहिजे. हम्म. तुला पाहिजे असेल तर तुला लग्न इथं करावं लागेल, तर म्हण तुला मोर भेटल, भेटल. करील म्हण. आता याला मग हाव आता राजाची पोर भेटायची ना तिकडं वर. हा 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 नाड्याला खाली आला त्या वरच्या नगरीत. हा आणि आता धरसुरीमध्ये परत त्याला लगीन करायला लागेल हाडच्या नगरीमध्ये. तेव्हा त्याला मोर देणार आहे. हा करील म्हणा लगीन मी. हा केला लगीन, आणा म्हणा मोर. अरे तो मोर म्हणा गेला म्हणा पुढच्या नगरीमध्ये. हा मग तो म्हणा तुला पुढच्या नगरी जायला लागेल. हा मग गेला पुढच्या नगरीत निघत. तिला विचारू लागला म्हणा मोर आलाय म्हणा, म्हणते सवारण्या मोर. हा म्हणा आहे ना नगरीत म्हणा सवारण्या मोर, हा. तुला पाहिजे तर म्हणा हा. मग तिथं असाच पण आहे, तुला म्हणा बायको केल्याशिवाय इथं मोर मिळत नाही बर. म्हणा. केला पण लगेच करील पण. मग त्या राजाना त्याच्या पोरीचा त्या लगेच लावून दिला लगेच त्या राजानं हाडक्यानं आपल्या मासनगरीमध्ये. मग हा हाडकी नगरी मासनगरी. आणि मग ते मासनगरीमध्ये लगीन केला. तरी ती बायको घेऊन पुढच्या नगरीला निघाला भाऊसाहेब. हा ही घेतली आहे हाडक्या नगरीमध्ये ती